ठिकाणी मोशेने परत खडकातून पाणी काढलं आणि त्यांना पाणी मिळालं. आणि त्यावेळेला ते जेव्हा चिडलेले होते मोशेच्या अंगावर येतो, मोशेने त्या ठिकाणी सांगितलं, तुम्ही काय काळजी करू नका, तुम्ही फरोच्या सैन्याला भिवू नका, कारण ते युद्ध परमेश्वराचं आहे. तेव्हा तुमच्या मागे लागलाय, परिस्थिती तुमच्या मागे लागल्या, तुमचं घर लोक तोडत आहे, तुमचं पैसे सैतान खात आहे, तुमच्या मागे रोग सैतानी रोग आणण्याचा प्रयत्न करतात. काळजी करू नका. एक सिक्रेट मला कळालं की पवित्र आत्मा तुमचं माझं युद्ध लढतो. पवित्र आत्मा तुम्हाला मला मार्गदर्शन करतो, कारण मोशे म्हणाला युद्ध परमेश्वराचं आहे. तुम्ही काय करा माहिती का, फक्त शांत राहा. अरे सगळेजण आपण पहिला आपल्याला काय होत नाही, समज नाही. शांत होण्या अगोदर काय होतं आपलं, आपली झटपट चालू असं काय सांगतात, त्यांना काय कळत नाही. माझं काय घेतलंय मला माहित आहे, मला जायला पाहिजे, मला डॉक्टरला दाखवायला पाहिजे, मला जाऊन वाचवायला पाहिजे, मला जर पैसा मिळवला पाहिजे, मला जाऊन हे करायला पाहिजे, मला पोलीस स्टेशनला जायला पाहिजे, मला जाऊन स्टेटमेंट द्यायला पाहिजे. मला सांगू दे प्रेरणा, अशी वेळ येते तेव्हा आम्ही पहिलं हत्यार आणि पहिलं दैवी सामर्थ्य मिळवूया, ते म्हणजे शांत राहणं. माझे सहकार्य आहे. माझा जवळजवळ 20 वर्ष मला पोखरत होता तो. 20 वर्ष तो यायचा आणि घरात बसायचा. आध्यात्मिक सहकार्य आहे माझा, लक्ष देऊन ऐका, आणि सगळं माझ्याकडनं वडवून घ्यायचं. पण मी सगळं सांगा, बाबा कुठून असं केलं, तुझा हा प्रॉब्लेम झाला, अण्णानं असं केलं, अण्णाचा हा प्रॉब्लेम झाला, मुलींना असं केलं, वाटपुटीचं सगळं ऐकून घेऊन बसणार. आणि जिथं जिथं प्रीचिंगला जाईल ना, तिथं तिथं माझी साक्ष सांगणार. देखो वो औरत का क्या हो गया, जब तुम नहीं सुनेंगे किसके साथ, तो तुम्हारा भी ऐसा हो जाए. तिथनं लोक मला फोन करायचे, अहो कशाला तुम्ही तुमच्या मुलांचे प्रॉब्लेम सांगताय, तुमच्या मुलीचे प्रॉब्लेम, तुमच्या नवऱ्याचे प्रॉब्लेम, तुमच्या कामावरचे प्रॉब्लेम, तुमच्या अशक्तपणाचे प्रॉब्लेम, तुमच्या कर्जाचे प्रॉब्लेम कशाला सांगता. कोकण जायला लागले तुमचे प्रॉब्लेम्स काय आहेत, मला सांगू द्या प्रेम. हे एक सैतानाचं काम आहे. ते म्हणजे काय, शांत राहण्यापेक्षा आम्ही सगळीकडे जाऊन आम्ही जातो टेन्शन फ्री करायला. टेन्शन फ्री करायला मी करतो. तुम्हाला लय वेळा सचिन पण आवडलं होतं. मी सचिन फिरतीला जायचं ना, तेव्हा त्या टेन्शन मध्ये होतो, तेव्हा सचिनला ते प्रॉब्लेम्स माहिती. सचिन म्हणायचा